बीडचे दानव अंधाधुंद, नामदेव अंध. धर्मशास्त्रींना हैवानांच्या मानसिकतेची चिंता, मुंडेंच्या सलाईंची चिंता, देशमुखांच्या खुनाचं काय? ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं? सरपंच संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येनंतर 53 दिवसांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी अप्रत्यक्षपणे मारेकरांची पाठराखण केली. यात संतापजनक म्हणजे देशमुखांच्या मारेकरांची मानसिकता मीडियानं का समजून घेतली नाही, असा अजब सवाल नामदेव शास्त्रींनी केलाय. तर संतांनी द्वेष आणि सूड यावर बोलायचं असतं असं म्हणत आव्हाडांनी टोला लगावलाय. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निगडून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे. त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं. यातून नामदेव शास्त्री महाराजांनी कोणाची पाठराखण करावी हे सांगण्या इतका काय मी मोठा नाही. पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय, हे बोलणं योग्य नाही. बोलतो ह्या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता. कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही. घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले. तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेले 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे. जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने. संतोष भाईच्या अंगात साकळलेलं रक्त ते लिटोरं होतं. ते का दिसलं नाही? असं नाही का शेवटी संतोष भैया नाही आहे जगात. त्यांच्या माराचा, रक्ताचा विचारसुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं. कारण ते सुद्धा गाव धोम्यगडाचं, भगवानगडाचं भक्त गाव आहे. आणि अशांबद्दल आपली अशी भाषा ते योग्य वाटलं नव्हतं.